नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 18 एप्रिल. आज राज्यात अधूनमधून वारे वाहतील. त्यापैकी दुपारनंतर मुंबई व उपनगरात तसेच नाशिक या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 45 किलोमीटर वारे वाहतील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच मित्रांनो, मी दिनांक 3 एप्रिल रोजी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात राज्यात काही जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज दिनांक 18 एप्रिल रोजी कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, वाशिम, हिंगोली, परभणी या जिल्ह्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी काल बार्शी तालुक्याबद्दल जो अंदाज दिला होता त्याप्रमाणे तालुक्याच्या दक्षिण भागात स्थानिक वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. तसेच वैराग भागातील काही गावात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तसेच काल धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर येथे पाऊस पडला आहे. तसेच सोलापूरमध्ये पाऊस पडला आहे. तसेच मोहोळ तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यात पण पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे. तसेच आज खानदेश, मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भात तसेच सोलापूर जिल्ह्यात तापमान 40 ते 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच पूर्व विदर्भात तापमान 42 ते 44 अंश राहील. तसेच मुंबई व उपनगरात कोकणात तापमान 33 ते 35 अंश दरम्यान राहील. तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमान 38 ते 40 अंश दरम्यान राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.